नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज माझी मैत्रीण आणि ऑफिसमधली सहकारी शृंखला नाईक हिच्या हळदी समारंभाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। ही आपली नवरीबाई शृंखला, तिची आता तयारी चालू आहे। मी तुम्हाला या संपूर्ण दिवसामध्ये काय काय घडलं ते सगळं दाखवणार आहे आणि माझ्या एका खास मैत्रिणीकडून मी खास गाणी गाऊन घेतली आहेत या व्हिडिओसाठी, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, खूप धमाल आहे, नक्की बघा। बाय द वे शृंखला अलिबागकडची आहे, त्यामुळे शृंखलाची हळद सकाळी होती आणि खरं सांगू का मला खूप कन्व्हिनियंट वाटलं ते, कारण सकाळी ना प्रत्येकाला छान वेळ देऊन तिला हळद वगैरे लावता आली, फक्त नाचायला जायची अशी घाई नव्हती। आणि त्याही व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फोटोसाठी तिला जे कमाल लाइटिंग वगैरे मिळालं ना त्याला तर काही तोडच नाही। तर ही नवरीबाईची खास मैत्रीण अंकिता फुलांची ज्वेलरी वापरून तिला छान सजवतीये। आणि बाय द वे शृंखलाने ज्या मुंडावळ्या बांधल्यात ना त्या अलिबागकडच्या खूप खास आहेत, त्याला रुईच्या मुंडावळ्या म्हणतात। इथून पुढे तुम्ही हा व्हिडिओ आता एन्जॉय करा। मंगलवेळी मंगलकाळी डोळा काग पाणी, मंगलवेळी मंगलकाळी डोळा काग पाणी, साजण माझा हा पतिराजा मी तर त्याची राणी, अंगावरल्या शेलारीला बांधीन त्याचा शेला, साजणी बाई येणार साजण माझा, गोऱ्या भाळी चढवा जाळी नवरत्नांची माळा, साजणी बाई येणार साजण माझा। तर मंडळी, मला आता तुम्हाला हळद का लावली जाते किंवा हळदी समारंभ का असतो याबद्दल थोडक्यात माहिती द्यायची आहे। मला जितकी माहिती आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न करते आहे, हेच खरं असा माझा हट्ट नाही, त्यामुळे तुम्हाला वेगळी माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता तुम्ही ज्या पद्धतीने बघताय त्या ताईंनी हळद वरच्या दिशेने लावली, ही हळद ही लग्नाच्या आधी लावली जाते आणि नंतर हळद उतरवली जाते, म्हणजे लग्नाच्या नंतर। आता या हळदी समारंभाशी संबंधित अनेक समज, गैरसमज, श्रद्धा, अंधश्रद्धा आहेत, त्याच्यावरही थोडक्यात आपण एक नजर टाकूया। पहिलं म्हणजे लग्न हा हिंदू धर्मानुसार एक संस्कार मानला जातो, हा एक पवित्र उत्सव असतो, त्यामध्ये अनेक देवी देवतांना सुद्धा एका वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आमंत्रण केलं जातं। आता हळदीचा रंग म्हणजे पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा आवडता रंग मानला जातो, त्यामुळे वधूवराला विष्णूसह लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा यासाठी हळद म्हणजेच पिवळ्या रंगाचा इथे वापर केला जातो। आणि म्हणूनच कदाचित लग्नातल्या अनेक प्रसंगांना, अनेक कार्यक्रमांना, मुहूर्तांना वधूवर हे पिवळ्या रंगाचे कपडे किंवा साडी म्हणा, शेरवानी म्हणा ते परिधान करतात। आता यामागचं वैज्ञानिक कारणसुद्धा आहे, ते म्हणजे हळद ही अत्यंत गुणकारी मानली जाते, त्याच्यात अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लमेटरी अनेक गुण असतात, म्हणजे अगदी शरीराला आलेली सूज, कारण या लग्नाच्या दिवसांमध्ये धावपळ सुरू होते, झोप नसते, त्यामुळे कधी कधी चेहरा फ्लफी होतो, काय कुठेतरी काहीतरी जखम झालेली असते, तर या सगळ्यावर गुणकारी म्हणून ही हळद ही एक अँटीसेप्टिक म्हणून काम करते, त्वचेला डिटॉक्स करते। शिवाय असंही म्हटलं जातं, आपले जे घरगुती जुगाड आहेत, नुसके आहेत, त्यानुसार हळद लावल्याने, हळदीचा पॅक लावल्याने त्वचेवर छान एक गोल्डन फेशियल केल्यासारखा ग्लो येतो, त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते, त्यामुळे लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा अजून एक दिवस आधी हळदीचा कार्यक्रम पार पडतो। आता मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही परंपरेमागे काही श्रद्धा, काही अंधश्रद्धा असतात, त्याचप्रमाणे जेव्हा हळद लावली जाते तेव्हा त्या क्षणापासून वधू आणि वर दोघांनाही बाहेर जास्त जाण्याची अनुमती दिली जात नाही, किंवा बाहेर जाताना त्यांच्याकडे एखादी टोकेरी वस्तू किंवा लोखंडी वस्तू दिली जाते, म्हणजे अगदी पूर्वीच्या काळी सुरी किंवा नेल कटर अशा पद्धतीच्या वस्तू कमरेला बांधल्या जायच्या, जोडल्या जायच्या, ज्याच्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही वाईट शक्तींचा प्रभाव पडू नये, नजर पडू नये। तर अशा सगळ्या कारणांसाठी हळदीचा कार्यक्रम पार पडतो। आता तुम्ही बघताय शृंखलाच्या सासरकडचे आहेत कदाचित हे, कारण या ज्या लेफ्टकडून दुसऱ्या आहेत त्या तिच्या जाऊबाई आहेत, सगळेजण आले होते। शृंखला आणि सागर हे अगदी समोरासमोर विंगमध्ये राहतात, त्याच्यामुळे त्या दोघांकडच्याही सगळ्या पूर्ण बिल्डिंगचा सगळ्यांचा उत्साह कमालीचा होता। आणि ही मी
मला पूर्ण वेळ मी शूट करत होते, पण शृंखलाच्या मैत्रिणींनी मग मी जेव्हा गेले हळद लावायला तेव्हा सगळ्यांकडे मी कॅमेरे देऊन ठेवले होते. माझा फोन एकीकडे, किंवा जे तिकडचे जे प्रोफेशनल फोटोग्राफर होते, व्हिडिओग्राफर होते, त्या दोघांना पण मी सांगितलेलं चांगलं आलं पाहिजे, कारण मी प्रतिनिधी म्हणून गेलेले ना ऑफिसमधली. सकाळच्या वेळी ऑफिसमधले काही जण आले नव्हते कारण सगळ्यांच्या शिफ्ट होत्या, पण शृंखलाच्या लग्नासाठी खास 4 दिवस सुट्टी काढून मी गेले होते. त्याच्यामुळे मला सकाळचंही फंक्शन अटेंड करता आलं आणि संध्याकाळीही जाता आलं. तिकडे बघ, तू ब्लॉग मध्ये नंतर बघ. घेऊ काय दोघांना बघा तिच्याकडे जवळ घे बाप्पा, इथे बघा, इथे लाव बघ तुझ्याकडे. बघ तुझ्याकडे, घे जवळ तिला, फोटो घ्या. थांबा 1 मिनिट, तसेच थांबा, हे पण करावं लागतं. सगळे सागरकडे गेले, संपली हळद. हा खाऊन घेतो मी, आणि तुला हे बघ पटना ऊन येत आहे त्याच्यामुळे. हो थोडीशी तू इकडे, आणि तू यावं तिथेच फक्त थोडी चिपतो. तर शृंखलाची सकाळी हळद झाली आणि डान्स वगैरे सगळं संध्याकाळी. आता मी आलेले लालबागला, कारण मग मी इथून डोंबिवलीला कुठं जाणार, माझी ताई राहते, तुम्हाला भेटवते. सगळेच ते आता मला सोडायला आले तिथे बस स्टॉपच्या इकडे, आणि इथून आता परत हळदीला चालले, संध्याकाळचा टर्न. थांबा भेटू, ही बघा, ही श्रद्धा ताई, ही आणि आमचे केतन भाऊजी. त्यांचं टी शर्ट एकदम विशेष आहे, कुठला तरी सामाजिक पाणीपुरी खाल्ली. कशी होती? आणि ती एकदम हे होती, भारी, ती मला खूप आवडली. पण तुला तिकडे जायचं नव्हतं ना? मला जायचं होतं, ओव्हर ऍक्टिंग करत होती, मला खूप आवडली. माझा इथे लालबागचा राजा बसतो, त्याच्या विसर्जनला आम्ही खूप हे आवडतो, आणि तो जातो तेव्हा आम्ही रडतो. मग मम्मी बोलते आता मग होळी येते, मम्मी बोलते मी तुला पिचकारी काढून देते, तर मम्मी बोलते मग करते, मग ती देते आणि मग मी उडवते. मग त्याच्यानंतर मी थँक्यू बोलते, नमस्ते. नवरीचे मांडवान नवरा आलाय लग्नाला, पानू लग्नाला, गाव लोक सारा सजलाय आज शृंखला सागरचे हळदीला. माझा आवाज काही तितका छान नाहीये. माझी मैत्रीण नेहा, तिने मगाचचं गाणं गायलं होतं. तुम्हाला कुठलं आवडलं, कुठलं चांगलं वाटलं, कमेंट करून नक्की कळवा. बाय द वे, आता शृंखलाच्या घरी जेव्हा आले तेव्हा संध्याकाळी काही कार्यक्रम होते,
ज्यामध्ये हा कार्यक्रम, याला माझ्या मते बायांचे पाटे असं म्हणतात. यामध्ये नवरी आणि नवरीचे आई वडील दोघंही देवाकडे प्रार्थना करत असतात की आमचा जो काही आजचा कार्यक्रम आहे आम्ही काढलेला आहे, घरात जे कार्य आहे ते सुरळीत होऊ दे, चांगल्या रीतीने होऊ दे, त्याच्यात तुझा आशीर्वाद असू दे इत्यादी. यामध्ये विशेषतः तुम्ही बघू शकता हे मोदक केले जातात आणि खेळ खेळवले जातात. पण ते आपण थोडं उशिरा पोहोचल्यामुळे मला तिथे ते सगळं शूट करता नाही आलं. मग अशी तुम्ही जे मांडलेलं पाहिलं ते सगळं दुसऱ्या दिवशी तळ्यात किंवा समुद्रामध्ये काय म्हणतात विसर्जन करण्याची पद्धत आहे. त्याच्यानंतर शृंखलाने पुन्हा फोटो सेशन सुरू झालं. शृंखलाला फोटोजची भारी आवड आहे आणि छान डेकोरेशन केलं होतं. आणि का नाही, ती नवरी आहे त्याच्यामुळे मस्त फोटो. आणि फोटोग्राफर दादा दोघं पण ना एकदम सपोर्टिंग होते. बघा बघा त्यांची मेहनत तेच दाखवत आहेत. आणि मला पण ब्लॉगसाठी त्यांनी अनेकदा खूप मदत केली. नंतर हळूहळू काही जे लोक राहिले होते त्यांनी येऊन शृंखलाला हळद लावली आणि मग डान्स सुरू झाला. नवरीने उत्साहात, नवरीने, नवरीच्या आई, बाबा, भाऊ, सगळ्या मैत्रिणी, बहिणी, शेजारी पाजारी सगळ्यांनी धमाल डान्स केला आहे. जितका मला शूट करता आला, गाणी कॉपीराईट असल्यामुळे जितकी दाखवता आली तितकी दाखवली आहे. बघा, एन्जॉय करा आणि कसा वाटतो व्हिडिओ नक्की सांगा. तुझसे मिलने आ जाओ क्या, न बोल मैं हल्की बजाओ क्या, तुझसे मिलने आ जाओ क्या, न बोल मैं हल्की बजाओ. अरे आमच्या बायानं छंद घेतला रे, आमच्या बायानं छंद घेतला. तुला आनंद मनानं जायले आज सणाचे किसाला, तुझे हातानं घालून